तर मुंबई लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यामध्ये एक अनोखी लोकल सामील झाली आहे। पहिल्यांदाच नॉन एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे असलेली ट्रेन दाखल झाली आहे। मुंबईमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर धावत्या ट्रेनमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वयंचलित दरवाजाच्या लोकलची घोषणा केली होती। सध्या ही लोकल प्रायोगिक तत्वावर मध्य रेल्वेच्या मार्गावर चालवली जाण्याची शक्यता आहे। ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यामध्ये अशाच पद्धतीच्या आणखी ट्रेन्सचा समावेश करण्यात येईल। परतवाड्यात तरुणींचं लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपीला कोठडी। अटक आरोपी आयान अहमद MIMचा कार्यकर्ता, त्यांची टोळी कार्यरत। भाजप खासदार अनिल बोंडेंचे आरोप। प्रकरणात अनेक नेत्यांची नावं येत असल्यामुळे अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा दावा। तर पुरावे असतील तर द्या, मंत्री बावनकुळेंचं आवाहन। मुंबईतल्या गोरेगाव नेस्को संकुलात लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सचा महापूर। ओव्हरडोसनं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 6 जणांना अटक। मुंबई पोलिसांनी खारमध्ये उद्ध्वस्त केलं ड्रग्ज रॅकेट। 13,000चं भाडं असलेल्या घरातून चालायचं 30 कोटींचं ड्रग्ज रॅकेट। गुजरातमधून फरार आरिफ शेखची मुंबईत MD ड्रग्सची फॅक्टरी। पुण्यात समाज कल्याण विभागाच्या कार्यक्रमात हिडमाच्या गाण्यावर गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचं नृत्य। हिडमाचा उल्लेख पर्वत अशा अर्थी केल्याचा विद्यार्थ्यांचा दावा। होर्मुझमध्ये इराणचीच नाकेबंदी करण्याचा अमेरिकेचा डाव। पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातात अमेरिकेकडून नाकेबंदी। इराणी बंदरावरून येणाऱ्या जहाजांना रोखणार। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर, तर संसद भवन परिसरात पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांकडून वंदन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।